उत्तम मोहिते सांगलीतील सर्व परिचित असं नाव. दलित महासंघाचे ते जिल्हाध्यक्ष. सांगलीतील मागच्या काही वर्षात अनेक अभिनव आंदोलन करून प्रशासनाच्या आणि सरकारच्या विरोधात न्याय मागण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष उभा केला. अशा या नेत्याचा त्याच्या वाढदिवसादिवशीच खून झाला. त्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि हा मूळशी पॅटर्न टाईप झालेला खून जाणून घेऊया या व्हिडिओ. नमस्कार, मी दिनेश, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. 11 नोव्हेंबर, उत्तम मोहितेंचा वाढदिवस. दलित महासंघाच्या सांगली जिल्हाध्यक्षांचा वाढदिवस सुद्धा जोरात होता. त्याच्यासाठी घरासमोर मंडप लावण्यात आला, जेवण ठेवण्यात आलं, बॅनरही लावण्यात आले. अनेक जण त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहिले आणि जेवण करून गेले. कार्यक्रम रात्री उशीरपर्यंत सुरू होता. रात्री 12च्या सुमारास शाहरुख शेख नावाचा व्यक्ती त्याच्या 7 ते 8 सहकाऱ्यांसोबत आला. त्यावेळी त्याने जेवणही केलं. यानंतर उत्तम मोहिते यांना भेटायला म्हणून गेला आणि त्याच्याकडे असलेल्या गुप्तीने सपासप वार करायला सुरुवात केली. पोटात आणि मानेवर वार करण्यात आले. जसं काही मुळशी पॅटर्न मधला सीन सुरू आहे. त्याच्या सर्व साथीदारांकडे यावेळी हत्यार होती. त्यातल्या काहींनी लोखंडी रॉडने तर एकाने तलवारीने वार केले. उत्तम मोहितेंनी यातून वाचण्यासाठी आपल्या घरात जाऊन वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्वांनी घरात घुसून त्यांच्यावर जोरदार हल्ले केले. त्यांच्या घरात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यावेळी आपल्या चुलत्यावर हल्ला केल्यामुळे त्यांचा पुतण्या संतापला. त्याने शाहरुख शेखवर हल्ला चढवला. त्याचा एक वार हा शाहरुखच्या पायावर लागला. त्यातून मोठा रक्तस्राव झाला. यानंतर उत्तम मोहितेंचे समर्थकही हल्लेखोरांवर तुटून पडले. गर्दीने त्या हल्लेखोरांना भलतीच मारहाण केली. यानंतर घाईत उत्तम मोहिते यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं कळालं. यावेळी ज्या शाहरुख शेखला जमावाने चोप दिला होता, सोबतच त्याच्या पायावर झालेल्या वारामुळे जो रक्तस्राव झाला होता, त्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. म्हणजेच हल्लेखोरांचा म्होरक्याही यावेळीच मारला गेला. पोलिसांनी आरोपी साथीदारांना ताब्यात घेतला आहे. काहींचा शोध सुरू आहे. त्या घटनेची सीसीटीव्ही फुटेजही मिळाली आहे. यावेळी शाहरुख शेख आणि त्याचे साथीदार यांनी ड्रग्जचं सेवन केलं असल्याचा संशय स्थानिकांना आहे आणि या नशेखोरीमुळेच जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असल्याचंही स्थानिक सांगत आहेत. ही बातमी सांगली जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. समाज माध्यमांवर याचीच चर्चा सध्या जोरात आहे. पोलिसांनी उत्तम मोहिते यांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवला आहे. प्राथमिक तपासात आधीच्या वादातून ही घटना झालेली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोबतच काही आरोपींना ताब्यातही घेण्यात आला आहे. पुराव्यांच्या आधारे पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान वाढदिवसा दिवशी झालेल्या या डबल मर्डरमुळे सांगली जिल्हा पुरता हादरला आहे. मंडळी, या सगळ्यावर तुमचं काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.